आहे ते आपण त्याच्या कानाकोपऱ्यामध्ये तिथं मी आपण जोडून पाहिलेले. आपल्याला दिल्लीला भेटलो विभागामध्ये तुझे ग्रामीण मंत्री होते त्याने मी आपल्या दोन जेव्हा भेट झाली तरी त्याच्या झाली आले होते परस्परांच्या गावातली भेट झाली तरी त्याच्या घरी ट्रेनचं काम चालू होतं. हे थोडा आपल्या कामावर दाबा त्याचा माझा उद्देश आहे. आणि आपण त्यांच्याकडे सुद्धा शासनाने आदेश देण्यापूर्वी जी मंडळी आमच्याकडे अपंग आहे त्यांची सेवा करावी लागते. आई करेल पत्नी करेल अशा सुद्धा अपंगांना आम्ही महिन्याला 1000 रुपये पेन्शन देतो. आता त्यामध्ये वाढ 1500 केले की अपंग मुलं शिक्षण घेत आहेत त्यांना विद्यार्थी देतो. आनंदराव चव्हाणांच्या नावाने आपल्याला पेन्शन होते की त्यांना आपण जी मुलं आपण शिक्षण घेतो त्यांनी शिकावं त्यासाठी आम्ही पेन्शन देतो. म्हणून आज योगायोगाने दोघांची कृती आहे आणि हा कार्यक्रम आपण इथे साजरा करतो. तुम्हाला माहिती आहे आपण रात्रभर प्रवास करून सातारा या वयात सुद्धा ही जी दोन मोठी व्यक्ती आहेत आनंदराव काकी की आपल्याला त्यांच्याविषयी आपण निश्चितपणे बातमीमध्ये उल्लेख करा. पण त्यांनी सुद्धा सर्वसामान्य माणसांचे प्रचंड काम केले. त्यातल्या योजना पुढे आलेल्या आहेत. मी काही फार बोलणार नाही. आपलं भाषण बाबांचं दोन भाषण महत्वाचे. मला एकच सांगायचं की अगदी संगम हाकेल्या मार्गामध्ये आपण कळत आपण म्हणतो संगमला संगम आणि असं कराड मार्गावर स्थिती आपलं जसं पुणे आणि पिंपरी आहे असं लोकांना जाणवतं. एकच सांगतो उदाहरण बाबांचं काम किती मोठं आहे. हा मला पुण्याला बांधायचा आहे. पुणे बेंगलोर हायवेला एवढा मोठा 3.45 सिंगल पॉइंट आहे. 540 कोटी केंद्रातून बाबांनी स्वतः डिझाईन करून अगदी गडकरी साहेब त्यांचे असणारे तावडे साहेब जे पीएस मध्ये आहेत कधी एवढे त्या लोकांनी एवढा मोठा सिंगल पॉइंट मार्गाला दुवा राहतोय. खाली 8 पदरी आणि वर 6 पदरी असं कुठेही डिझाईन केलेलं नाही. म्हणजे किती मोठे लोकप्रतिनिधी आपल्याला लाभले त्याचं विजन त्यांचा अभ्यास आपण निश्चित त्याविषयी बोलाल. बाबासारखे लोक आम्हाला लागले आमचं भाग्य कसं राहतं. आपण म्हणतो ना घरचं की मुलगी दान बरोबर अशी परिस्थिती आहे. आपल्याला कल्पना एवढ्या मोठ्या व्यक्तीला सर्वांसर्व आम्हाला लागतो. आदरणीय बाबा आम्हाला लोकप्रिय लागले. राज्याला मुख्यमंत्री म्हणून काम केलं केंद्रामधून काम केलं. निश्चितपणानं सगळ्यापेक्षा जसं आपण म्हणतो कुटुंबात लाडकं मुलं असतं तसंही बाबांचं मलकापूर लाडकं मुलं आहे अनेक आणि मलकापूर भाषेने त्यांना निश्चितपणे चांगली साथ दिलेली आहे. इथे पुढे देखील आपण बाबासाहेब बाबा आले विजय दादा आले दादा सर्व मान्यवर या ठिकाणी आला. सर्व उपस्थित मलकापूर मंडळी सर्वांचं स्वागत करतो. थांबतो. जय जय महाराष्ट्र. नमस्कार. आता प्रमुख कार्यक्रम श्रीमती प्रभाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियान अंतर्गत या ठिकाणी मुलींना मोफत बस पास या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी आपण आज वितरित करत आहोत. विद्यार्थ्यांनी मी विनंती करतो की आपण स्टेजवरती जायचं. श्रद्धा अनासू बागल, अभिलाषा दिलीप येडगे, तेजस्विनी जाधव. या ठिकाणी श्रीमती प्रभाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियानांतर्गत मुलींना मोफत बस पास या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वितरण करण्यात येत आहे. लाभार्थी श्रद्धा अनासू बागल, अभिलाषा दिलीप येडगे, तेजस्विनी जाधव. या ठिकाणी कराड बसस्थानकाच्या आगार प्रमुख शर्मिष्ठा पुढे या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी कराड बसस्थानकामध्ये स्वच्छतेविषयी जे काम केलं त्याकरता महाराष्ट्राकडून त्याला उत्कृष्ट पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेले. यानंतर प्रियदर्शनी कन्यारत्न योजनेचे लाभार्थी यांना या ठिकाणी ठेव पावती वितरित करण्यात येत आहे. लाभार्थ्यांमध्ये ते कृपया आपण नाव घ्यायचे की स्टेजवरती जायचंय. प्रियदर्शनी कन्यारत्न योजनेचे लाभार्थी आहेत विभा महेश शिंदे, ईश्वरी गणेश शिंदे, युवराजनी ऋषिकेश यादव, ज्ञानेश्वरी रवींद्र पवार, सिया संकेत अरमुने, साईशा संतोष उमामे, श्राव्य राहुल भोसले, आरपार जुनेर शेख. प्रियदर्शनी कन्यारत्न योजनेचे लाभार्थी या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ठेव पावती वितरित करण्यात येत आहे. सन 2011 सालापासून या योजनेचा शुभारंभ तत्कालीन मलकापूर नगरपंचायतीपासून या ठिकाणी आपण हे सुरू ठेवलेलं आहे.